सप्ताह हो 8 दिवस काही जमत नाही, आम्ही येणार नाही, तुमची पोरगी खड्ड्यात, तुमचा पोरगा खड्ड्यात, आम्ही नाही. हे कट्टरता आहे का? मागे उपासना केली त्याने, म्हणून त्याला परमार्थामध्ये आडवं आवडत नाही. 8 दिवस गाव सोडत नाही आम्ही. कसं काय? आमच्याकडे सप्ताह असतो. त्याने मागे जन्मात केवढं अनुष्ठान केलं त्याचा परिणाम या जन्मात दाखवत असते. एका बाईकडे पाहुणे आले, बाईनं स्टोव काढला, पंप मारले 2-4, बर्नरवर रॉकेल आणलं, त्याला काडी लावली, रॉकेल बर्नर गरम केलं आणि स्टोव सुरू केला. चहा झाला, स्टोव ठेवून दिला आणि 5 मिनिटात लगेच दुसरे पाहुणे आले. बाईनं स्टोव काढला, 2-4 पंप मारले आणि आगपेटीची काडी फक्त टच केली. कशाला? बर्नरला. भडका उठला, रॉकेल काढलं नाही. रॉकेल का काढलं नाही? आता कस काय भडका उठला? बर्नल गरम आहे, समजलं काय तुम्हाला? बर्नल ज्याचं गरम त्याला टच केल्याबरोबर भडका, ज्याचं बर्नल थंड डगन 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 डगन. आता लक्षात घ्यायचं, कुणाचं बर्नल गरम आहे कुणा थंड आहे. मागे चहा केल्यामुळे त्याचं बर्नल गरम, त्याला एक कीर्तन ऐकलं की माड घालाय वाटते. ज्याचं बर्नल थंड तो 50 कीर्तन ऐकल, स्वतः बदलणार नाही, महाराज लोकांना बदलणार. काही काही कुत्रे त्यांची शेपटी सरळ करण्याकरता एका माणसाने फुंकणीत घातली. शेपटी फुंकणी समजते ना, नुसतं फुंकायची, 2 महिने बांधून ठेवली, सुरळी सोडली आणि शेपटी एकदम सरळ झाली 2 महिन्यांनी. बरोबर नाही? फुंकणी काढल्याबरोबर शेपटी वाकडी झाली. आमचे गुरु सांगायचे कुत्र्याची कृपा काय, निदान त्याने फुंकणी घातल्यावर शेपटी सरळ केली. काही काही कुत्रे असे असतात, अज्जात घोडे, फुंकणी वाकवतात पट, शेपटी सरळ कधी येत नाही. असं सांगा. काही काही माणसं आपल्याला ज्ञान शिकवतात. असं आहे, परमार्थाचा परिणाम आहे. असा आहे, ज्यांच्या जीवनामध्ये परमार्थाचा परिणाम आहे त्यांची भाषा आहे. हरि बिना रहिया न जाए धीरा, हरि बिना रहिया न जाए धीरा, हरि बिना रहिया न जाए धीरा, हरि बिना रहिया न जाए, हरि बिना रहिया न जाए धीरा, हरि बिना रहिया न जाए धीरा. मथुरेमध्ये गोकुळात नेलं. गोकुळामध्ये गेल्यावर देवकी वसुदेवाने पाठवलं आणि नंद यशोदेने मोठं केलं. नंद यशोदेला सुख झालं, पण गोप गोपिकांना आनंद झाला. सुख कशाला म्हणतात? ज्या सुखामध्ये दुःखाचा अंतर्भाव आहे. सुखाला विरुद्ध शब्द आहे सुख दुःख, थंड गरम, शीत उष्ण, लहान मोठा, काळा गोरा, रात्र दिवस, याला विरुद्ध शब्द आहे. ज्याला ज्याला सुख भोगायची आदत आहे त्याने त्याने दुःख भोगायला तयार राहायला पाहिजे. एक पाटील उशिरा आले आषाढी वारीला. आमचे गुरु म्हटले तुम्ही आले नाही वारीला? म्हण नाही. कसं काय? लग्न होतं पोराचं. बरं बरं बरं. कशी आहे सुनबाई? सुनबाई देवी आहे देवी. आषाढी वारीला आणि कार्तिकला भेटले पाटील. राम 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 राम. घर व्यवस्थित आहे? पोरगा व्यवस्थित आहे? सुनबाई नाव नका घेऊ, आज जात घोडी निघाली. 6 महिन्यात 4 महिन्यात. का असा बदल होत असतो? ज्या आईने मुलांना मुलगा जन्माला झाला म्हणून पेढे वाटले, त्या आईने लग्न झाल्यावर जेव्हा वाईट वागायला लागला तेव्हा आई म्हटली मला माहित असतं तू असा निघशील. तर असं वाटायला लागलं जेव्हा झाला तेव्हा जर तर
मामासाहेबांचं एक वाक्य वाचलं मी, ते म्हणतात तुस्त गावावर पेढे वाटत फिरली घेतन का आता. म्हणून मामासाहेब वाक्य म्हणून मामासाहेब म्हणायचे मुलगा झाल्याबरोबर पेढे वाटायचेच नाही, मग मोठा होऊ द्यायचा, लग्न होऊ द्यायचं, बायकी होऊ द्यायची, कसा वाक्य तपासत मग पेढे वाटायचे. म्हणजे बदलत राहत, इथलं सुख बदलत राहत. आगम अपायी येणारा आणि जाणारा, सुख येत असते जात असते. जो नवरा आयुष्यामध्ये आला तो जाईल का जाईलच. भाऊ जाईल. कोणती वस्तू आली ना आगम अपायी, उपजेते असा आहे. सुखामध्ये हा फरक आहे. आनंद तसा नाही. आनंद, आनंदाला विरुद्ध शब्द नाही आहे. आनंद कुनंद आहे का नाही. आनंद महानंद, परमानंद, ब्रह्मानंद. साधं सांगतो आहे का, खारीक नावाचा पदार्थ आहे. आपण वरचं खातो का आतलं खातो. वरचं. आणि बदाम मधलं आतलं खातो का वरचं खातो. बदाम मधलं मधलं आतलं. जसं बदाम मधलं आतलं खातो तसंच पिकलेल्या आंब्यातलं इमानदारीनं सांगा वरचं टाकतो, आतलं टाकतो, मधलं खातो. जसं आंब्यातलं मधलं खातो तसंच पेढ्यामधलं याबा काही घेणे आणि काही टाकणे याला म्हणतात सुख. टोटल घेणे याला म्हणतात आनंद. आनंद पारमार्थिक आला, सुख संसारिक आला. सुख म्हणून कमी जास्त होत असते ना. काही घेणे काही टाकणे. सूनबाई शिव्या देते पण 12 वाजले म्हणजे जेवायला बोलवते, म्हणून तिच्या शिवीकडे लक्ष द्यायचं नाहीच म्हणणार का. म्हणजे शिव्या टाकून देणे, जेवण घेणे, काही घेणे आणि काही त्याला सुख म्हणतात. पण आनंद मात्र नशिबात पारमार्थिकाच्या. म्हणून नंद यशोदा सुखी झाले. जेव्हा देवाने गोकुळ सोडलं तेव्हा दुःखी झाले. जेव्हा उद्धव समजण्याकरता आले तेव्हा नंदाचं घर कोणतं हे विचारलं तेव्हा गोपिका सांगतात का हा जो पाण्याची नाली वाहत आली ना तिचा जिथून उगम आहे ते नंदाचं घर आहे. त्याची मंडळी आणि नंद एवढे रडले का त्यांच्या त्या रडण्याचा पाण्याचा प्रवाह व्हायला. नेत्र उन्मळीत राहिले तटस्थ गंगा अश्रुपात वहाविली. तुकाराम महाराज. गंगा अश्रुपात वहाविली, गंगा अश्रुपात वहाविली. थोडं दुःख झालं असं. संसार आहे ना असा आहे. आनंद पारमार्थिक आला. तुकोबाराचे अभंग पहा. आनंदाचे डोही आनंद साधा जास्त इको देऊ नका हो. प्रबंध साधा बेस. हा
रस